आज आपण आलो आहोत जालना शहरातील बायपास येथे। हा बायपासचा मुख्य रस्ता आहे। याच्यावरती लाखो नागरिक या ठिकाणी येत जात असतात। हा रेल्वे उड्डाण पूल आहे। या उड्डाण पुलाची परिस्थिती आज जर बघितली तर अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे। आपण ह्या ठिकाणचे जे गार्डर लावलेले आहेत मधातले ते आपण बघू शकतात। एवढे अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये इथं आहे। इथं कुठेही लक्ष द्यायला कोणी नाही आहे। या ठिकाणी हा पूल पडल्यानंतर प्रशासन जागा होईल का? आपण इथं बघू शकता इथले जे रबर्स आहे रबर सुद्धा या ठिकाणी निघलेल्या स्थितीतले आहेत। आणि आपण ह्या दुर्दैवी घटनेनंतर इथं जर एखादा अपघात झाला तर ह्या अपघातानंतर प्रशासन जागा होईल का, हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तर यानंतर इथं बरेचसे वाहनं जात आहे। वाहनाची परिस्थिती बघू शकतात आपण। एकदम अत्यंत जोराचा धक्का त्या ठिकाणी बसत आहे वाहनामध्ये। एखादी वेळेस एखाद्या गाडीचं जर टायर फुटलं तर आपण समोरही बघू शकतात। अजून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी अत्यंत दयनीय अवस्थेच्या झालेल्या आहेत। तर या ठिकाणी काही एक रिक्षा बंद पडलेल्या स्थितीत या ठिकाणी दिसत आहे। एक रिक्षा इथं उभा आहे, ती अक्षरशः बंद पडलेली आहे। या धक्क्यामुळे तिला काही झालेलं असल्याचं असं दिसून येत आहे। दादा काय सांगताल, रिक्षा बंद झाली तुमची या धक्क्यामुळे, काय सांगताल? एवढे गुडघे गड्डे पडले, कुठल्या रस्त्यावर जावा गड्डे त्रास फक्त आम्हाला गड्ड्यांचा आहे। छोटे छोटे टायर असते आमच्या गाड्याचे, मोठे मोठे गड्डे पडले, ब्रेक मारावं, मोठे ट्रक आहेत त्यात, जीवाची चालावं लागतं आम्हाला, चालावं लागतं। नक्कीच काय मागणी करणार कोण तुम्ही? ऐकतोय, कोण महानगरपालिका आहे, नुसतं म्हणाला म्हणजे महानगरपालिका झाली जालन्याला। महानगरपालिका तसं काही दिसत नाही कुठं। तो शनी मंदिरापाशी जाऊन पाहा, तिथं गड्डे पडलेले आहेत। आता हा जो रस्ता आहे हा मुख्य मार्ग आहे, महामार्ग आहे, बायपास आहे। या ठिकाणी जे हे गड्डे पडलेले आहे मेन रोडवरती, जो रबर बुश आहे, नक्कीच दोन पायल्या जेवारी बसून नाही नक्कीच काय म्हणताल तुम्ही? दोन पायल्या जेवारी बसून म्हणजे या ठिकाणी लोकांचा जीव गेल्यानंतर लोक हे एखादं गेल्यानंतर शासनाला बी काळजी येईल की बाबा हे लोक जाणं करतील ना। बायपास अधिकारी जात नाही का? कोणते मोठे अधिकारी जात नाही का? एकदा जेव्हा बघा, रोड चांगले करावं। आम्ही वाहनावाले काय मागत आहेत, रस्ता चांगला करा फक्त। नक्कीच आपल्या सोबत एक रिक्षावाले बंधू होते। त्यांनी त्यांचा जो प्रॉब्लेम तो या ठिकाणी दाखवलेला आहे। पण या ठिकाणी बघू शकतात हा जो फुटपाथचा रस्ता जो आहे हा अक्षरशः त्या ठिकाणी एक मोठी गाडी गेलेली आहे। ही जर गाडी ह्याच्याऐवजी जर बाहेर पडली असती तर अक्षरशः रेल्वेचं जे पटरी आहे ती आपण खाली बघू शकता। त्या ठिकाणी पटरी आहे। एवढं भयानक वास्तव आज या बायपासचं आहे। त्या बायपासवरती कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आहे। कुठलंही प्रशासन ह्या महामार्गाकडे पाहायला तयार नाही आहे। या ठिकाणी हा पूल पडायची वाट पाहतंय का प्रशासन, हे महत्त्वाचं ठरणार आहे। याच्या आपण जर बघू शकता त्या ठिकाणी ह्या फुटपाथवरती गाडी चढली आहे। ह्या फुटपाथवरती गाडी चढली, ही जर बाय चान्स गाडी जर बाहेर गेली असती तर अक्षरशः मोठा अपघात या ठिकाणी झाला असता। समोरही बघू शकतात अत्यंत दयनीय अवस्था या। पुढचा आपण दाखवूया नक्कीच प्रेक्षकांना, जालना वासियांना जो त्रास होत आहे या ठिकाणी आपण बघू शकतात की अक्षरशः ह्या मोठा अपघात झाल्यानंतर हे प्रशासन जागा होईल का, हा सगळ्यात मोठा प्रबंधभूमीचा हा प्रश्न आहे उपस्थित होतो आहे। या ठिकाणी रबर जे घासलेले आहेत, या ठिकाणी मोठा झटका बसून इथं अपघात पुन्हा मोठा होईल अशी ही शक्यता वर्तवली जात आहे। याच्या पुढे जर आपण गेलो तर इथं समोरच हा भव्य असा महामार्ग जो आहे बायपासचा जालन्यामधील, याच्यावरती लाखो वाहनं या ठिकाणी प्रवास करत असतात। तर ह्या वाहनांना खूप मोठा अपघात होण्याचे चान्सेस या ठिकाणी खूप झालेले आहे। या ठिकाणी जो रबरचा डंपर इथं लावलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतात अक्षरशः बोल्ट जे आहेत ते सुद्धा इथं घासलेले आहेत। या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। तो जो मोठा मेन पार्ट आहे या ठिकाणी हा सुद्धा खराब झालेला आहे। दादा काय सांगताल, इथली परिस्थिती काय? आता तुम्ही जाता या रस्त्याने, काय सांगणार दादा? काही नाही, जाता येता बघतोय आम्ही रस्त्याचं एवढं ॲक्सिडेंट होते। लेडीज पाठीमागं बसलेल्या असतात आणि एखाद्या वेळेस ब्रेकरवर गपकन आदळून खाली पडतात। बरेच ॲक्सिडेंट झालेले असे मेजर विषय आहे आणि तात्काळ दुरुस्त करावा अशी प्रशासनाकडे आमची मागणी आहे। काय नाव दादा तुमचं? गणेश कदम, विरेगाव। नक्कीच गणेश भाऊ, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल। आपण इथं हा जो रोड आहे, मुख्य महामार्ग आहे, इथं भरपूर असे ॲक्सिडेंटसुद्धा होत असतात। ह्या खड्ड्यामुळे ॲक्सिडेंट होतात असं जे नागरिक आहे इथून जाणारे ते सुद्धा सांगत आहे। या ठिकाणी भेग पडलेली आहे। उद्या जर हा पूल जर क्रॅक झाला
ह्या ठिकाणी बघू शकतात आपण समोर येऊन इथं झटका बसतोय. इथं पूर्ण क्रॅक झालेला आहे. या क्रॅकमधून पूर्ण हात हा असा खाली जातोय. पूर्ण बघू शकता आज इथपर्यंत हा विषय आहे. काय सांगताल भाऊ, या ठिकाणी रस्त्याची कशी अवस्था आहे इथं? एकदम बेकार. कशी बेकार म्हणजे काय त्रास होतो तुम्हाला नेमकं जाताना? गड्डे झाले, रोड हलतोय, पूल हलतो. नक्कीच आपल्यासोबत बरेचसे अजून नागरिक आहेत, त्यांना त्यासोबत प्रतिक्रिया आपण घेऊयात. भाऊ काय सांगताल, हा रस्त्याचं काम व्हायला पाहिजे का? खूप दूर अवस्था आहे पुलाची, काम व्हायला पाहिजे. कधी होणार, तुम्हाला अपेक्षा आहे का यांच्याकडून? या वर्षी तरी व्हायलाच पाहिजे, नक्की. 2-3 महिने. नक्कीच, धन्यवाद. काय दादा नाव तुमचं? गोपाल वखारे. नक्की धन्यवाद गोपाल भाऊ, आपण दिलेल्या प्रतिक्रियामुळं. आज हा जो रोड आहे हा एकदम भयानक, इथं म्हणजे पूर्ण ट्रॉफिक असल्यामुळे इथं झटक्या बसल्याने बरेचसे कमराला सुद्धा त्रास होतोय लोकांच्या. या ठिकाणी ॲम्ब्युलन्स जातात, या ठिकाणी सर्व नागरिक या ठिकाणून दळणवळण करत असतात. तर हा नक्कीच पाहण्याचा प्रश्न आहे की कधीपर्यंत हे होणार, हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं दिसत आहे. आपल्यासोबत अजूनही काही ट्रॅव्हल्स करणारे जे आहेत बांधव, हे सुद्धा आपल्या या ठिकाणी आहे. आपण बघू शकतात ॲम्ब्युलन्स चाललेली आहे. ॲम्ब्युलन्स अक्षरशः या ठिकाणी शाळा आहे, शाळेचे वाहन इथून वागत आहे. या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पण खूप स्लोली जात आहे. त्या ठिकाणी पेशंट काही दिसत नाही त्या ॲम्ब्युलन्समध्ये, पण इथून जाणारा जो प्रकार आहे हा अत्यंत दुर्दैवी आहे की इथं ह्या ब्रिजवरती कोणीही पाहायला तयार दिसत नाही आहे. अधिकारी काही झोपलेले आहे का हे पाहणं सध्या गरजेचं आहे. या ठिकाणी अजून आपल्यासोबत एक भाऊ इथं उपस्थित झालेले आहेत. भाऊ, आपलं स्वागत आहे प्रबंधभूमीमध्ये. आणि या ठिकाणून तुम्ही कधीपासून म्हणजे ट्रॅव्हल करता इथं? मी सलग आता 8 वर्ष होत आले या रस्त्यानं जाणं येणं करत आहे. हे रस्त्यावर खड्डे पडलेले, याच्याबद्दल काय सांगणार? हे खड्डे म्हणजे आता याच्यावर कोणीच ध्यान द्याय ना. सरकारचे म्हणजे इथं जालन्याला कोणी नेता आहे का नाही हेच वाटाना. या ठिकाणी अपघात झाल्यानंतर मग अपघात या ठिकाणी झाल्यानंतर म्हणजे याच्यावर दर आठवड्यातून एक तरी अपघात याच्यावर होतो. एखादी गाडी बंद पडली, मोठं ट्रक वगैरे इथं लोडिंगचं वाहन बंद पडलं की बाकीच्या प्रवाशांना म्हणजे एकदम असं हे होऊन जातं की गाडी कुठून टाका कुठून नाही, सगळं ब्लॉक होऊन जातं. नक्कीच. धन्यवाद भाऊ. काय नाव तुमचं? माझं नाव भागवत डोंगरे. डोंगरे साहेब, धन्यवाद. आपल्यासोबत अजून एक ट्रॅक्टर ड्रायव्हरसुद्धा या ठिकाणी भाऊ थांबलेले आहेत. ते काय बोलायचं इच्छा नाही म्हणते ते. चला, धन्यवाद. तरी प्रशासनाने या बायपास रोडवरती या पुलाचं काम तात्काळ करून प्रवाशांना एक चांगली सुविधा उपलब्ध करून द्यावा, एवढीच प्रवाशांची ही सुद्धा मागणी आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.